संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा आषाढी पालखीचा प्रस्थान सोहळा आळंदीमध्ये पार पडतोय। या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हजेरी लावली। माऊलींच्या पालखीचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दर्शन घेतलं। यावेळी वारकऱ्यांशी संवाद साधून मुख्यमंत्र्यांनी फुगडीचा फेरही धरला। माऊलींच्या पालखीचा प्रस्थान सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री येण्याची ही आजवरची पहिलीच वेळ। थोड्याच वेळामध्ये पालखीचं प्रस्थान होईल। प्रयत्नातून आणि नगरपालिकेच्या प्रयत्नातून ही कलाकृती आपल्या सर्वांसमोर सादर झालेली आहे। या नगरपालिकेच्या देखील ग्रामस्थांच्या वतीनं मनपूर्वक आभार, तसेच आळंदी ग्रामस्थांचं देखील सर्वांच्या वतीनं मनस्थ आभार। आणि आता या इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त झाली पाहिजे हे सरकारचं काम आहे आणि त्याच्यासाठी 800 कोटी रुपयाची तरतूद नगर विकास विभागाने केलेली आहे। मला राखी बांधलेली आहे, त्यामुळे माझी जबाबदारी आहे माझ्या बहिणींना आम्ही निर्णय घेतलेली योजना लागू होण्यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही। आणि तमाम आपले वारकरी यांच्या भव्य आणि दिव्य अशा कलाकृतीचं अनावरण आपल्या सर्वांच्या समोर सादर झालेलं आहे। आपण माऊलींच्या नामघोषामध्ये या कलाकृतीचं स्वागत करूया। ज्ञानोबा ज्ञानोबा ज्ञानोबा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आळंदीमध्ये गेलेले आहेत आणि यावेळेला त्यांनी वारकऱ्यांच्या आग्रहावरून फुगडीचाही फेर धरला। आणि याच दृश्यांसोबत बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा ब्रेकची। लगेच परत येतोय, पाहत रहा चौफेर महाराष्ट्र। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।